उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीतील इमारती वाचवाव्या लागतील असं विधान केले. त्यांनी जी चिंता व्यक्त केली आहे त्याबद्दल कौतुकच आहे. मात्र अनाथांचे नाथ अशी ओळख सांगणाऱ्यांचं ममत्व कल्याण डोंबिवलीपुरतंच मर्यादित आहे का? कळवा, मुंब्रा, शीव, दिळवा येथील इमारतींवर कारवाई होण्याच्या भयानं नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे आता सरकारला भूमिका घ्यावीच लागेल. या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना बेघर करणार का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. शीळ, मुंब्रा, दिवा भागात प्रचंड घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. लोकांना नोटिसा देऊन घरं खाली करण्यास सांगितलं जात आहे. कारवाई लगेच होत नसली तरी नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरवली जात आहे. अशा स्थितीत नागरिकांचा निवारा वाचवण्याची जबाबदारी सरकारची आहे. आता कळव्यातील 52 इमारतींना नोटिसा बजावण्याची कार्यवाही केली जात आहे. येथील लोकांनी राहायचे कुठे? म्हणूनच कल्याण डोंबिवलीतील नागरिकांबाबत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेल्या चिंतेचं आपणाला कौतुक वाटतं. परंतु कल्याण डोंबिवलीबद्दल हे सर्व बोलत असतानाच कळवा, मुंब्रा, दिवा येथील नागरिकांचं काय? येथील अनेक इमारतींना न्यायालयीन लढाईमुळे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसांमुळे नागरिक घाबरलेत. अशात त्यांना दिलासा देणं ही सरकारची जबाबदारी असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे यांनी जशी भूमिका कल्याण डोंबिवलीत जाहीरपणे घेतली आहे तशीच भूमिका कळवा, मुंब्रा, दिवा येथील नागरिकांबद्दल घ्यावी. आंदोलनाला किंवा रस्त्यावर उतरायला आम्ही तयारच आहोत. मात्र न्यायालयाला काय उत्तर द्यायची ही जबाबदारी सरकारची असल्याचंही त्यांनी सांगितलं. अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा, प्रशासनाचं दुर्लक्ष यामुळेच अनधिकृत बांधकामं उभी राहिली आहेत. अधिकाऱ्यांवर, बिल्डर्सवर कारवाई होत नाही. मात्र गोरगरीब लोकांना बेघर केलं जात आहे. जेव्हा ठाण्यात इमारती पाडल्या जाणार होत्या तेव्हा आघाडी सरकार सत्तेत होतं. यावेळी एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार यांनी एकही इमारत पडू देणार नाही असा शब्द दिला होता. त्यानुसार कारवाई होऊ दिली नव्हती. एकनाथ शिंदे यांनीही तशीच भूमिका घ्याल अशी अपेक्षाही डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. साहेबांनी एकनाथ शिंदेंना दिलेला शब्द पाळला होता. शिंदे साहेब स्वतः आले होते भेटायला, तेव्हा पवार साहेबांनी पाळला होता. आज आमची एकनाथ शिंदे साहेबांकडून अपेक्षा आहे की तुम्ही शब्द द्या, पाळा. आणि जे गोरगरिबांना रस्त्यावर आणण्याचे जे प्रकार सुरू झालेले आहेत त्यांच्याकडे लोक कामावर जात नाहीयेत. बायका पोरांसह रस्त्यावर बसलेले असतात. हे किती दिवस चालायचं? एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईच्या इमारतींना स्थगिती आदेश दिला, त्याच्याबद्दल उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले की कुठल्या अधिकाऱ्यांनी हा स्थगिती आदेश दिला? नाही, असं आहे की शेवटी मंत्री म्हणून काही अधिकारांचा वापर जर त्यांनी केला असेल तर ती कसा केला, काय केला याचं मला माहित नाही. पण शेवटी सरकार म्हणून एक वेगळा अधिकार सरकारला आहे. सरकारला भूमिका घ्यावी लागेल. 100 बिल्डिंगी जर तोडणार असाल तर या 100 मध्ये 60 जरी लोक पकडले तरी 600 माणसांचे घरसंसार रस्त्यावर आणण्याचा अधिकार सरकारला नाही. असा जे प्रकार नळपाड्यामध्ये सुरू आहे उद्या संदर्भात ओवळा परिसरात ट्रिनिटी गृहसंकुलाचं बांधकाम 12 वर्ष पूर्ण होऊनही विकासकाला पूर्णत्वास नेता आलं नाही. त्यामुळे सुमारे 150 कुटुंबीय 90% पैसे भरूनही हक्काच्या घरापासून वंचित आहेत. आमदार संजय केळकर यांनी याबाबत पुढाकार घेतला असून आर्थिक गुन्हे शाखेत तक्रारही करण्यात आली आहे. आमदार संजय केळकर यांनी काल अर्धवट बांधकाम असलेल्या ट्रिनिटी गृहसंकुलांच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि फसवणूक झालेल्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे देखील उपस्थित होते. या इमारतींमध्ये सुमारे 150 कुटुंबीय राहायला येणार असून त्यांनी 90% रक्कम विकासकाकडे भरली आहे. मात्र 12 वर्ष उलटली तरीही विकासकाला इमारत पूर्ण करता आली नाही. त्यामुळे ते हवालदिल झाले असून या प्रकरणी आम्ही या कुटुंबियांच्या पाठीशी असून विकासकाविरोधात आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल केल्याचं केळकर यांनी सांगितलं. विकासकाला बांधकाम पूर्ण करण्यासाठी मुदत दिली आहे. त्यावेळेस बांधकाम पूर्ण नाही झालं तर पोलिसांच्या मदतीने विकासकाला तुरुंगात खडी फोडायला लावू आणि स्वयंपुनर्विकासाचा मार्ग अवलंबू असं केळकर यांनी सांगितलं. तर आमदार संजय केळकर यांच्याकडे आम्ही आमची व्यथा मांडल्यानंतर त्यांनी तातडीने पाठपुरावा केला आणि लवकरच आम्हाला आमची घरं मिळतील असा विश्वास येथील रहिवाशांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे. जवळजवळ 12 वर्ष
यांनी वनवास भोगलेले लोक आहेत हे. त्यांची आज प्रतिनिधी या ठिकाणी या बिल्डिंगच्या इथे जमलेली. बिल्डरने फसवणूक केलेली आहे. जेव्हा त्याचा ताबा द्यायला पाहिजे तर तो ताबा दिला नाही आणि त्याच्यामुळे यांनी एकजुटीने या ठिकाणी हा लढा सुरू ठेवलेला आहे आणि या लढ्यामध्ये मी त्यांच्या बाजूने आहे, त्यांच्या पाठीशी आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा नवीन पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासनाकडून मेट्रो मार्गिकेची उभारणी करण्यात आली आहे. मागील कित्येक दिवसांपासून ठाणेकरांचं मेट्रोच्या कामाकडे लक्ष लागलं होतं. त्यानंतर आता अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेट्रो 4 आणि 4A वरील मेट्रोची ट्रायल घेण्यात आली आहे. महिनाभरापूर्वी MMRDAचे अध्यक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे मेट्रो 4ची चाचणी सप्टेंबर महिन्यात होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज म्हणजेच सोमवारी मेट्रोच्या डब्यांची चाचणी पार पडली आहे. गायमुख ते घोडबंदर रोडच्या विजय गार्डन नजीकच्या स्थानकांपर्यंत मेट्रोची चाचणी यशस्वीरित्या पार पडली. त्यामुळे आता लवकरच ही सेवा ठाणेकरांच्या सेवेत उतरणार असून हा मार्ग ठाणेकरांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेट्रो 4 आणि 4A वरील मेट्रोची ट्रायल घेण्यात आली आहे. सध्या वडाळा, घाटकोपर, मुलुंड, कासरवडवली आणि गायमुख या महत्त्वाच्या मार्गाचं पहिल्या टप्प्याची ट्रायल करण्यात आली आहे. या टप्प्याची लांबी 35 किलोमीटर इतकी असून यामध्ये 32 स्थानकांचा समावेश असणार आहे. ही मेट्रो सेवा 8 डब्यांची असणार असून दैनंदिन प्रवासी संख्या 13,43,000 इतकी असेल अशी अपेक्षा आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. त्याचपुढे पूर्व, पश्चिम उपनगर आणि मुंबई ठाणे शहर यांना जोडणारा हा मार्ग होणार आहे. मेट्रोचा 11वा मार्ग जो वडाळ्यापासून CSTला जातो तोही जोडला जाईल. यामुळे देशातला सर्वात लांब मेट्रो मार्ग होईल. 58 किलोमीटर लांब इतका प्रवास होणार आहे. यातून 21 लाख लोक प्रवास करू शकतील. रस्त्यावरची वाहतूक देखील यामुळे नियमित होण्यास मदत होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. टप्पा 2019 पर्यंत आम्ही गाठला होता, परंतु 2019 नंतर जे सरकार आलं त्या सरकारने कामं जवळपास थांबवली होती. त्यामुळे 2.5 वर्ष ही कामं मागे गेली. नाहीतर आत्ता आम्ही पूर्ण 58 किलोमीटरचं उद्घाटन करताना तुम्हाला दिसलो असतं, पण दुर्दैवाने आम्हाला ते करायला आता जवळपास 1-1.5 वर्ष, अजून 2 वर्ष लागतील. मगाशी मी बोलताना आमदार प्रताप सरनाईक म्हणालो, ते मंत्री प्रताप सरनाईक पकडलं पाहिजे. मागणी केली तेव्हा आमदार होते, पण आता ते मंत्री झालेले आहेत. आज ये बहुत हर्ष की बात है कि हमारी जो मेट्रो 4 और मेट्रो 4A है,
जो वडाला, घाटकोपर, मुलुंड, कासर, वड़वली, गायमुख, इस प्रकार का इसका रूट है। इसके फर्स्ट फेज का टेस्टिंग हम लोग आज कर रहे हैं और धीरे धीरे इस पूरी मेट्रो को हम लोग कंप्लीट करेंगे। करीब 16,000 करोड़ रुपए की लागत से ये मेट्रो बनी है और प्रतिदिन 13 से 14 लाख प्रवासी इसमें प्रवास करेंगे, ऐसा अपेक्षित है। इस मेट्रो के लिए मोगरपाड़ा में 45 एकड़ की ज़मीन पर एक बहुत बड़ा डेपो तैयार किया जाने वाला है। ये डेपो मेट्रो 4, मेट्रो 4A, मेट्रो 11, मेट्रो 10, इन सबका एकत्रित इस प्रकार का डेपो रहने वाला है। ये मेट्रो आगे जाकर वडाला से जो हमारे मेट्रो लाइन 11 है उसको ज्वाइन होगी, जो CSTM तक, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस तक जाएगी। तो कुल मिलाकर एक कंप्लीट हम लोग 58 किलोमीटर का ये रूट तैयार कर रहे हैं, जो देश का सबसे बड़ा रूट है।